नमस्कार. आज आपण स्तनांमधील गाठींबद्दल बोलणार आहोत. भीतीपासून ते सत्यापर्यंत. स्तनामध्ये गाठ जाणवली की मनात एकच भीती येते, ही कॅन्सरची तर नाही ना? चला मग सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. लक्षात ठेवा, स्तनातील जवळजवळ 80% गाठी या कॅन्सरच्या नसतात. म्हणजेच बहुतेक गाठी बिनाईन असतात. सोप्या भाषेत त्या धोकादायक नसतात. मग या गाठी म्हणजे नेमकं काय असतं? चला 2 सामान्य प्रकार पाहू. एक आहे फायब्रोॲडिनोमा. हे तरुण स्त्रियांमध्ये जास्त दिसते आणि त्वचेखाली सहज हलते. आणि दुसरा प्रकार आहे सिस्ट म्हणजे पाण्याची गाठ. तिची साईज पाळीनुसार बदलू शकते. आता वेळ आहे काही धोकादायक गैरसमज दूर करण्याची. चला पाहूया. पहिला गैरसमज, दुखणारी गाठ म्हणजे कॅन्सर. पण खरं तर याच्या उलट असू शकतं. उलट, कॅन्सरच्या गाठी अनेकदा दुखत नाहीत. त्या कडक असतात आणि एकाच जागी घट्ट बसलेल्या असतात. मग दुखणाऱ्या गाठीचं काय? ती बहुतेकदा सिस्ट किंवा इन्फेक्शन असू शकते. आणि दुसरा गैरसमज, मॅमोग्राफीमुळे कॅन्सर होतो. हे तर अजिबात खरं नाही. कारण यात रेडिएशन खूप कमी असतं आणि वयाच्या 40 नंतर तर ही टेस्ट जीव वाचवू शकते. ठीक आहे. मग अशावेळी योग्य उपाययोजना काय आहे? 2 सोप्या गोष्टी आहेत. पहिली, स्वतः तपासणी आणि दुसरी, डॉक्टरांचा सल्ला. दर महिन्याला पाळीनंतर आरशासमोर उभे राहून स्वतःच तपासणी करायला हवी. आणि हो, कोणतीही गाठ जाणवल्यास वेळ न घालवता थेट डॉक्टरांकडे जायचं. डॉक्टर सोनोग्राफी किंवा FNAC सारख्या तपासण्या करून नक्की काय आहे ते सांगतात. म्हणूनच घाबरून न जाता योग्य पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे, हेच लक्षात ठेवायचं.